नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यातील 9वा पाठ कृषी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत. ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे. या व्हिडिओला सुरुवात तर करूच, पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे, निबंध, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तेही तुम्ही नक्की चेक करा. चला तर मग सुरुवातीला आपण पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूयात. यातील प्रश्न पहिला आहे, आकृती 9.1 पहा. खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. आता या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, चित्रात काय काय दिसत आहे ते सांगा. पृष्ठ क्रमांक 52 वरती हा प्रश्न आहे. तर ह्या चित्रात शेळ्या, गायी, म्हशी, शेत, घर, कोंबड्या, कुत्रा आणि काही लोक काम करताना दिसत आहेत. दुसरा प्रश्न आहे, शेळ्या व कोंबड्या का पाळल्या जात असतील? तर उत्तर बघूया. शेळ्या व कोंबड्या पाळल्याने आपल्याला शेळ्यांपासून दूध आणि कोंबड्यांपासून अंडी मिळतात. तसेच चिकन व मटणही मिळते. शेळ्या मेंढ्या विकून पैसेही मिळतात. तसेच गायी व म्हशी यांपासून मोठ्या प्रमाणात आपल्याला दूध मिळते. तिसरा प्रश्न आहे, चित्रात कोणकोणती अवजारे दिसत आहेत? तर चित्रात नांगर, फावडे ही अवजारे दिसत आहेत. 4. या अवजारांचा उपयोग कशासाठी करीत असतील? तर नांगर या अवजाराने शेत नांगरतात. त्यामुळे माती खालीवर होते. पिकांसाठी भुसभुशीत जमीन तयार करता येते. तसेच फावडे हे अवजार शेतात पाणी देताना बांध आणि चारी तयार करण्यासाठी वापरतात. 5वा प्रश्न आहे, चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारात येतील? तर चित्रात दाखवलेल्या कृती शेती आणि पशुपालन या व्यवसाय प्रकारात येतील. आता तुमच्यापैकी बहुतेक जण ग्रामीण भागातील असतील, तर त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न काही नवीन नाही आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही चित्र न बघता देखील देऊ शकता. 6वा प्रश्न आहे, या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल? तर या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असेल. 7वा प्रश्न आहे, चित्रातील घर कोणाचे असेल? तर चित्रातील घर शेतकऱ्याचे असेल. 8वा प्रश्न आहे, तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता? कोंबडीपासून मिळणारी अंडी, गायी, म्हशी, शेळ्या यांपासून मिळणारे दूध हे उत्पादन आम्ही वापरतो. तसेच शेतातून मिळणारा भाजीपाला, अन्नधान्य ही उत्पादने वापरतो. आता अजून एक चित्र आपल्याला दिलेलं आहे. याही चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्रांमध्ये कोणते बदल दिसतात याबाबत चर्चा करायची आहे. आता या ठिकाणी 9 चित्र आहेत. परंतु सुरुवातीच्या ओळीचं जे चित्र आहे त्यामध्ये काय-काय चेंजेस होत गेलेले आहेत. मधल्या ओळीतलं जे चित्र आहे त्यामध्ये काय-काय चेंजेस आहेत आणि शेवटच्या ओळीमधले काय-काय चेंजेस आहेत ते तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी उत्तराच्या स्वरूपात दिलेलं आहे. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीतलं चित्राचं तुम्हाला वर्णन स्वतः करायचं आहे. तर बघूयात. पहिल्या चित्रात माणूस हाताने पिकांची कापणी करत आहे. तर दुसऱ्या चित्रात बैल आणि मनुष्यबळ वापरून शेतात काम केले जात आहे. पुढील चित्रात मशीनच्या साहाय्याने पिकांची कापणी होऊन धान्य ट्रॅक्टरमध्ये भरले जात आहे. आता हे वर्णन आहे वरच्या पहिल्या ओळीतल्या 3 चित्रांचं. पूर्वी पारंपरिक शेती पद्धतीत सुरुवातीच्या काळात शेतात माणूस सर्व काम स्वतःच्या हाताने करीत असे. त्यानंतर माणूस काही कामे जनावरांच्या मदतीने करू लागला. आजच्या आधुनिक काळात नांगरणी, पेरणी, कापणी ही सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागली. आता दुसऱ्या चित्रामध्ये सिंचन व्यवस्था दिलेली आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला व्यवसायाचं वर्णन या ठिकाणी सांगायचं आहे. तर अशा तिन्ही ओळीतल्या चित्रांचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. या ठिकाणी पहिल्या ओळीतल्या चित्रांचं वर्णन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बाकीच्या ओळींचं वर्णन करून घ्या. त्या पुढचा प्रश्न आहे, पारंपरिक कृषी पद्धत व आधुनिक कृषी पद्धतीत
व तंत्रात काय फरक आहे? उत्तर पाहूयात. आधुनिक पद्धतीत यंत्राने शेतीची कामे केल्यामुळे माणसाचे कष्ट कमी झाले. पूर्वीच्या काळी शेतीसाठी जी अवजारे वापरले जात होती, ती वापरण्यासाठी देखील माणसाची व जनावरांची मदत लागत होती. पूर्वीच्या शेतीला ज्या पद्धतीने पाणी दिले जात होते, त्यामुळे पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होऊन पाणी वाया जात असे. तर आधुनिक कृषी पद्धतीत तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येऊ लागला. आता जरा डोके चालवा या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिला आहे. व्यापारी विस्तृत शेतीसाठी जास्त भांडवल का लागते? तर उत्तर आहे 1. व्यापारी शेतीत मोठ्या शेतजमिनीची म्हणजेच विस्तृत शेतीसाठी आवश्यकता असते. 2. व्यापारी शेती अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली जाते. 3. उदाहरणार्थ विस्तृत शेतीत नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. 4. व्यापारी शेतीत शेतजमीन, यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. म्हणून व्यापारी शेतीसाठी जास्त भांडवल लागते. दुसरा प्रश्न आहे, मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज का असते? तर उत्तर पाहूयात. मळ्याच्या शेतीत प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. 2. बहुतांश मळ्यांच्या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते. 3. चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी पिकांची विशिष्ट पद्धतीने लागवड, वाढ व जोपासना करावी लागते. त्यामुळे मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज असते. पुढचा प्रश्न आहे, शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते? पृष्ठ क्रमांक 60 वरती हा प्रश्न आहे. तर शेतीसाठी भूजल हे विहीर, कूपविहीर, तलाव खणून मिळवले जाते. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघितली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. त्यातील पहिलं विधान आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. तर पर्याय दिलेले आहेत. सखोल शेती, 2. मळ्याची शेती, 3. व्यापारी शेती आणि 4. फलोद्यान शेती. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे? सखोल शेती. दुसरा विधान आहे, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. तर पर्याय आहेत. फक्त नांगरणे, प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर, फक्त मनुष्यबळ वापरणे, फक्त पीक काढणे. तर यातील योग्य पर्याय आहे प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर. तिसरं विधान आहे, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतात पारंपरिक शेती केली जाते. भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. तर यातील योग्य पर्याय आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.
चौथा प्रश्न आहे, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण यातील पर्याय आहेत: सुधारित बी बियाण्यांचे कारखाने आहेत, रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत, आणि आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत. तर यातील योग्य पर्याय आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. उत्तर पाहूयात. भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते. 2. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही, तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो. यालाच जलसिंचन म्हणतात. 3. पावसाचे पाणी म्हणजेच भूजल विहीर किंवा कूपविहीर, हौद खोदून मिळवले जाते. काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. 4. विहिरीतील, हौदातील, तळ्यातील पाणी मोटेच्या किंवा पंपाच्या साहाय्याने शेतीस पुरवले जाते. 5. काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो व शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. दुसरा प्रश्न आहे, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा. तर उत्तर पाहूया. जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहीर, तलाव व कालवे इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. तर विहीर सिंचन यामध्ये जमिनीत मुरलेले पाणी विहीर किंवा कूप नलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते. 2. विहीर किंवा कूप विहीर खाणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते. 3. विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो. 4. विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे. आता कालवे सिंचन. तर याची माहिती बघूयात. 1. नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते. 2. धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. 3. कालवे सिंचन हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतोच असे नाही. 4. कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे. तिसरा प्रश्न आहे, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. त्यामध्ये शेतीचे प्रमुख प्रकार निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे मुख्य 2 प्रकार आहेत. तर पहिलं पाहूयात सखोल धान्य शेती. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय. तर सखोल शेतीचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. 1. सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. 2. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे विकसनशील देशात दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा देशात सखोल शेती एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. 3. सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतकेच असते. 4. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते.
5. या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. 6. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. आता बघूया 2. विस्तृत धान्य शेती. तर मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच विस्तृत शेती होय. तर या विस्तृत शेतीचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. 1. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. 2. विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. 3. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने केली जाते. उदाहरणार्थ, विस्तृत शेतीत नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके, फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. 4. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बार्ली, ओट, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात. 5. यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यांसाठी विस्तृत शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. 6. आवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव उदाहरणार्थ टोळधाड, बाजारभावातील चढ उतार या विस्तृत शेतीशी संबंधित समस्या आहेत. 4. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. 1. स्वरूप. या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते, त्यामुळे या शेतीत यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. 2. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. 3. मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात. 4. दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेतमालावरील प्रक्रिया इत्यादी बाबींमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. 5वा प्रश्न आहे, तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती? उत्तर आहे, माझ्या जवळच्या भागात पुढील पिके होतात. 1. तांदूळ, 2. नारळ, फणस, काजू इत्यादी. भौगोलिक कारणे. 1. तांदळाच्या पिकास जास्त तापमान व भरपूर पर्जन्य, चिकणयुक्त किंवा जांभी वालुकामय मृदा आवश्यक असते. कोकणातील हवामान व जमीन तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल आहे. 2. नारळ, आंबा, फणस, काजू या पिकांना जास्त तापमान आणि काही काळ पर्जन्य व काही काळ कोरडा ऋतू अशी हवामानविषयक परिस्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळते. आता जे विद्यार्थी कोकणात राहतात किंवा त्या भागात राहतात तर त्यांच्यासाठी हे उदाहरण योग्य ठरेल किंवा हे उत्तर योग्य ठरेल. परंतु आता जे मराठवाड्यातील असतील किंवा विदर्भातील असतील अशा प्रत्येक ठिकाणचे विद्यार्थ्यांसाठी हे उत्तर वेगवेगळं असणार आहेत. आता हेच उत्तर जर मराठवाड्यातील मुलं असतील किंवा विदर्भातील मुलं असतील त्यांच्यासाठी हे उत्तर राहील. आमच्या जवळच्या भागात कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग इत्यादी पिके होतात. मग भौगोलिक कारणे काय आहेत? काळी कसदार जमीन, उष्ण व कोरडे हवामान, मध्यम स्वरूपाचा पाऊस या सर्व कारणांमुळे आमच्या भागात ही पिके होतात. आता एकच प्रश्नाचे मी 2 उत्तर दिलेले आहेत. जर तुम्ही कोकण किनारपट्टीच्या भागातील असताल तर पहिलं उत्तर तुमच्यासाठी असेल आणि जर त्याशिवाय आता प्रत्येकाला आपल्या भागात काय पिकतं हे माहीत असतं. त्यानुसार तुम्ही दोन्हीपैकी एक उत्तर लिहिलं पाहिजे. 6वा प्रश्न आहे, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर पाहूयात. भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे.
तर मग बारमाही शेती करण्यातील अडचणी कोणत्या आहेत? 1. वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे. 2. हवामानात अनियमितता असणे. आणि 3. पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे. 4. वाहतुकीच्या व साठवणुकीच्या सोयी सुविधा उपलब्ध नसणे. आणि 5. विपणन व्यवस्था उपलब्ध नसणे इत्यादी. तर अशा प्रकारच्या काही समस्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्यासोबतच विविध विषयांवरची भाषणे, निबंध, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि अजूनही बरेचसे व्हिडिओ अपलोड होत आहेत. तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.